मुंबईमध्ये 14 तारखेला मेट्रो ब्लॉक पडून नेमका ऍक्सिडेंट झाला कसा, चला जाणून घेऊया. आणि त्याच सोबत मागील 24 तासामध्ये महाराष्ट्र आणि पुण्यामध्ये नेमकं काय काय झालं ते पण जाणून घेऊया. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दुपारी 12-12:30च्या आसपासचा टाइम झाला होता. गाड्यांची नेहमीसारखीच वाहतूक चालू होती. अचानक जोरात आवाज आला. वरच्या मेट्रोच्या कन्स्ट्रक्शन साईडवरनं एक सिमेंट ब्लॉक रिक्षा आणि स्कोडावर पडला. हे बघताच लोकांनी तिथे मदत करायला धाव घेतली. काही वेळा तिथे रेस्क्यू टीम पण आली, पण एका माणसाने आपला जीव गमावला होता. सरकारने जखमींचा पूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे आणि ज्या माणसाची डेथ झाली त्याच्या घरच्यांना 5 लाख रुपये मदत. आपल्या देशात एका माणसाच्या जीवाची किंमत म्हणजे 5 लाख रुपये. विषय 5 लाख रुपयांचा नाही तर त्या माणसाचा आहे, कारण त्याच्या फॅमिलीला 5 लाख रुपये देऊन सुद्धा तो माणूस परत येणार नाहीये. आता वळूयात मागील 24 तासातल्या बातम्यांकडे. हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान विषयी दिलेल्या वक्तव्यामुळे पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस समोरासमोर, त्यामुळे मोठा राडा झाला आणि दगडफेक सुद्धा. या दगडफेकीमध्ये काही पत्रकार आणि पोलीस सुद्धा जखमी. अजित पवार विमान अपघाताविषयी एक नवीन सीसीटीव्ही समोर. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीमध्ये सुधार. 6 दिवसांनंतर मिळाला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज. आणि पुण्यातून शेवटची बातमी. पुण्यातील शुक्रवार पेठेमध्ये असलेल्या एच.व्ही. देसाई कॉलेजमधून एक धक्कादायक घटना समोर आली. त्या कॉलेजमधील प्राध्यापकाने विद्यार्थिनींना व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज केले आणि सोबतच 30 मार्कांची धमकीही दिली. अशाच पुणे, महाराष्ट्र आणि भारतातल्या बातम्या तुम्हाला सगळ्यात आधी हव्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण माझा प्रयत्न असतो तुमच्यापर्यंत विदाऊट फिल्टर खरं पोहोचवणं.